बघ केस पडायले सगळीकडे. कसली केली कठीण वाटना तर झाली तशी. तू साईड नाही का केली? झिरो साईज. जा आंघोळ कर जा पड. केस पडायला लागले सगळीकडे. जाऊया तू पप्पा बोलवायलेत. हाय एव्हरीवन, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आहे सुट्टी आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की एक्स्ट्राचे काम वगैरे तर आलेच सगळे. तर दररोजचं कसं आपण आपलं जेवण वगैरे पटकन सकाळचं दुपारचं एकदाच बनवून ठेवतो, पण सुट्टी असल्यावर तसं नसतं. सकाळचं नाश्ता वेगळा, दुपारचा जेवण वेगळं असं करावं लागतं. सो आता बघा मी नाश्त्यासाठी उपमा बनवत आहे आणि दुपारी जेवायला बनवायचं नंतरच बनवणार आहे. आता फक्त उपमाच बनवणार आहे. पोहे तर कालच खाल्ले होते, सो त्यामुळे मग आज उपमाचा बेत आहे. उपमा बराच दिवस झाला केलेला नाही आणि माझं बदाम खात खात चालू आहे करणं. आज खूप लेट झालेला आहे उठायला सुद्धा, कारण सुट्टी असल्यामुळे उशीर होतो उठायला आणि नंतर केस वगैरे धुतलेले आहेत मी, त्यामुळे मला बराच वेळ लागला फ्रेश व्हायला. नंतर फायनली बघा बाकी सगळं कट करून घेतलेलं आहे. नंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, थोडं गरम होऊ देते आणि उपम्यासाठी फक्त मी मोहऱ्याच यूज करते, जिरे नाही यूज करत मी. आणि आज ह्यांनी वेदांतला आंघोळ घातलेली आहे आणि आता मेकअप सुद्धा हेच करत आहेत बघा. तर सुट्टीच्या दिवशी ह्यांच्याकडेच असतं ह्याचं वेदांचं सगळं आंघोळ वगैरे खाणं पिणं सगळं त्याच्याकडेच असतं. फायनली उपमा रेडी झालेला आहे बघा. गॅस बंद करते आणि इकडे घेऊन येते हॉलमध्ये. सो बघा असा आमचा नाश्ता चालू आहे. आता गप्पा गोष्टी करत करत वेदांचा माझा आणि ह्यांचा तिघांचा हे टीव्ही बघण्यामध्ये मग्न आहेत बघा. आज पूर्ण वातावरण ढगाळ झालेलं आहे, खूप आभाळ आलेला आहे. सकाळी सकाळीच बिलकुल ऊन नाहीये. आणि हे दोघे गेलेले आहेत वेदांच्या सायकलमध्ये हवा भरायला, जवळच आहे इकडे. सो नाश्ता वगैरे झालेला आहे. आता बघा वातावरण कसं झालंय, पूर्ण आभाळ आलेलं आहे. आता येतीलच हे. सो चला माझं बाकीचं आवरून घेते. नाश्ता झालाय, आता दुपारच्या जेवणाचं बघावं लागेल. भाजीला तर बिलकुलच काहीच नाहीये. सो काय करावं म्हणून अडचण आली. बघू आता काय होते. आणि बघा एवढी हवा सुटलेली आहे बाहेर सुद्धा, बाहेरची हवा आतमध्ये येत आहे. एवढं थंड वातावरण झालेलं आहे आजचं. सो कपडे धुवावे की नाही धुवावे आज नको वाटायला धुवायला, कारण पाऊस जर आला तर कपड्यांची खूप बेजारी होणार आणि टाकणार कुठे नंतर ओले कपडे. सो त्यामुळे आज कपडे काही धुत नाही, उद्याच धुते.
कारण खूप वातावरण आजचं वेगळं झालेलं आहे. थोडं तरी ऊन असलं का थोडं काय वाटत नाही, पटकन सुकून जातात. जरा जरी ड्राय झाले तरी कुठेही टाकता येतात घरात आणून, पण पूर्ण टोटली ओले कपडे आणून ठेवावे कुठे. आणि आजचं वातावरण केव्हा पाऊस येईल आणि केव्हा नाही सांगता येत नाही. सो त्यामुळे मग नाही धुतलेलेच बरे. सो आज राहू देते आणि उद्या धुते. यांनी बघा रात्री कोथिंबीर आणली होती थोडीशी, आणि नंतर गवारीच्या शेंगा आहेत, टोमॅटो आहेत थोडे. छान आहेत गवारीच्या शेंगा सुद्धा, कोवळ्या कोवळ्या. गवारीच्या शेंगा खायला आवडत नाहीत ऍक्च्युली आमच्या घरात कोणालाच. किती वेळ लागतोय ओ बालाजी चहाला? उकळा लवकर. आज माझ्या फोनला रेंज कर. चाय आ गया चाय. केस बघा किती गळायलेत. तुम्ही सकाळी प्यालता की डबल डबल पिऊनी? टिफन नाही, टिफिन सुद्धा नाही. टिफन ती मला पण ती एक विचारते खालची, टिफन हो गया? मी म्हणत असते ह्यांना टिफिन सुद्धा म्हणता येत नाही का? टिफन आपण म्हणता टिफिन दिलाय का? आणि नंतर सगळं आवरून वगैरे बघा थोडीफार शॉपिंग करण्यासाठी आलो होतो आम्ही. आणि इकडे काही कपडे वगैरे घेतलेले आहेत ह्यांच्यासाठी नाईटला घालण्यासाठी. आता चप्पल बघत आहेत, बघू घेतात का नाही. आवडलं तर घेतील, नाही तर नाही. बघा हे चप्पलचं बुटाचं सेक्शन आहे. सो नंतर बघा पूर्ण बास्केट भरून आम्ही सामान घेतलेलं आहे आणि हे पुढे वागवत आहेत बघा. आणि फायनली नंतर सगळं घेतलं आणि निघाला होता. सो वाटेमध्ये ट्रॅक्टर वगैरे विकायला होतं टॉईज मधले. सो वेदांतला ते घेतलेलं आहे. आणि नंतर फायनली बघा सगळं सामान वगैरे मी काढून ठेवत आहे बाहेर, काय काय घेतलं काय काय नाही. सो बरंच काही काही घेतलेलं आहे. तर वेदांत सुद्धा काढू लागत आहे मला बघा. नंतर मी मध्येच बिल चेक केलं कितीचं झालं होतं ते. सो किती सामान घेतलं तरी कमीच पडतं बघा. आता मागे आम्ही सामान भरताना तरी बरंच सामान आणलेलं होतं मी, तरी पण माझं मन काही भरलेलं नाही. बऱ्याच गोष्टी मला तिथं भेटल्या नाहीत आणि भेटल्या तर खूप महाग होत्या, त्यामुळे मग मी तिथं घेतलेल्या नाहीत. सो इकडे गेला होता, इकडे एक शॉप आहे. सो त्यामध्ये जरा बजेटमध्ये बसतात गोष्टी आपल्याला पाहिजे तशा, आणि खूप व्हरायटी सुद्धा असतात अवेलेबल. सो आणलेला आहे बघा मी कपाचा सेट आणलेला आहे, मग आणलेला आहे, सुट्टे 2 कप आणलेले आहेत एकदम स्मॉलवाले. नंतर डस्टबिन छोटीशी, नंतर बास्केट्स वगैरे आणलेले आहेत. पूर्ण एकदा चेक केलं आणि पुन्हा परत भरून ठेवलेलं आहे. ह्यांच्यासाठी नाईट कपडे आणि पिलो उशांसाठी कव्हर आणलेले आहेत. सो एवढं सगळं आणलेलं आहे. नंतर फायनली बघा जेवणाची वेळ, जेवणामध्ये उशीर झाला होता आम्हाला. आल्याच्या नंतर मी फक्त खिचडी बनवलेली होती बघा. नंतर ह्यांचा फोन आला होता. सो ते म्हटले मी नंतर करतो जेवण झाल्याच्या नंतर. ऑलरेडी लेट झालेला होता, आम्हाला यायला खूप टाइम लागला त्यामुळे बघा. आणि त्यामुळेच मी फक्त खिचडी सुद्धा केलेली आहे, वेळ नव्हता म्हणूनच. नंतर जेवण झाल्याच्या नंतर आराम वगैरे केलेला आहे. वेदांत झोपलेला होता. सो बघा नंतर गॅस आमचा खूप कमी चालत आहे, बऱ्याच दिवस झालं मी म्हणत होते. तर आज ह्यांना बघायला वेळ भेटलेला आहे, आज सुट्टी होती. सो बघा म्हटलं, कारण असाही टाइम भेटत नाही. नंतर दोन्ही पण फ्लेम खूपच कमी चालत आहेत. सो बघत आहेत हे ट्राय करून काय झालेलं आहे काय नाही. सो बघू आता चालू होतंय का नाही, आहे तसा चालतोय की कसा चालतोय सो कळेल आता आपल्याला. तर कसं चपात्या वगैरे भाजत नव्हत्या, जाड तवा ठेवल्यावर लोखंडाच्या तव्यावर भाजायच्या, पण जाड जेव्हा तवा ठेवेल मी तवा भाजत नसायच्या, कडक व्हायच्या चपात्या, खूप वेळ लागायचा. त्यामुळे ह्यांना बघाच म्हटलं, आज जरा सुट्टी आहे ते, तर बघत आहेत बघा. आणि वेदांत तर झोपलेलाच आहे अजून, नाही तर मध्ये मध्ये केला असतं त्याने सुद्धा. ह्यांनी बाहेर घेऊन आलेले आहेत गॅस ऍक्च्युली, आणि बाहेरच रिपेअर करत आहेत, कारण मध्ये वरच्या वरी करता येत नाही तिथे, त्यामुळे. सो फायनली बघू आता झालेलं आहे वाटतं सगळं अटॅचमेंट वगैरे क्या रिजल्ट आता है. चलो आओ अंदर. अरे देवा, नाही तेवढा चालायला.
आता तर उलट कमी चालायलाय बघा. खरंच नाही, तेवढीच फ्लेम आहे, अगोदरची होती तेवढीच. खाली उतर वेदू, पडत असते त्याच्यात ठेवायला स्वयंपे ना, तसे नाही उभे ठेवावं लागते. तर त्याच्यात काय घेतलं, शेंगदाण्याचं कूट आणि नंतर काय अजून काळी चटणी, हळद आणि जिरा पावडर आहे का, बास मीठ, बास पाणी जास्त झालं. हात बी काढीत नाही तुम्ही पण. उलट कसं टाकता तो इकडून दिसतंय का? तर सूप पाणी लागल. नंतर माझ्या चपात्या चालू होत्या, ह्यांनी भाजी बनवली होती आणि इकडे ह्या दोघांचं डेट्स खाणं चालू होतं बघा. सो चपात्या एकदाच लाटून घेतल्या आणि एकदाच भाजून घेते म्हणजे पटपट होतात. आणि पलीकडे भाजी सुद्धा शिजत आहे, ह्यांनीच केलेली आहे बघा. थोडी राहिलेली आहे शिजायची, आता बंद करणार आहे गॅस मी आणि नंतर चपात्या भाजून घेते आणि लगेच जेवायला बसायचं आहे. नंतर बघा दुपारी मगाशी भाज्या वगैरे धुवून ठेवलेल्या होत्या, टोमॅटो, गवारीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, ह्या सगळ्या शेंगाच होत्या आज आणलेल्या आणि त्या धुवून ठेवलेल्या होत्या. सो फ्रीजमध्ये भरून ठेवायच्या होत्या बाकी. सो तेच करत होते बघा मी. शेवग्याच्या शेंगा आहेत त्या कट करून ठेवते आणि बाकीच्या शेंगा आहेत त्या भरून ठेवते अशाच. सो वेदांतला मध्येच पाणी प्यायचं होतं तर त्याला ते पाणी दिलं आणि मग नंतर परत माझ्या कामाला मी लागलेले आहे बघा. सो असं ठेवलं म्हणजे कसं राहतात व्यवस्थित भाज्या, नाहीतर खराब होऊन जातात, त्यामुळे ठेवलेलं बरं. नंतर संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ झालेली होती, फ्रेश वगैरे झाले आणि दिवा लावायला घेतलेला आहे बघा. सो चला आता घेते जेवायला आणि आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.